कलम 25 जे आहे भारतीय संविधानातलं त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. प्रत्येकाला कोणता धर्म स्वीकारायचा, कोणता धर्म सोडायचा याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्क आहे आणि त्यांनी तो घेतला पाहिजे. मग आता सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त आचरण प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य असं वर्णन या कलम 25 मध्ये दिलेलं आहे. 25(1) मध्ये धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये नेमकं काय होते की धर्माचे मुक्त आचरण प्रचार प्रसार अशा अर्थाने आपण धर्म स्वातंत्र्य समजून घेतो. बरेच जण त्याच अर्थाने ते घेतात. पण पहिलं जे वाक्य आहे की फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे आचरण प्रचार प्रसार करण्याचे स्वातंत्र्य असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य हे आपण लक्षात घेतो. फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स अँड असं म्हटलेलं आहे. म्हणून मी ते सांगतो सगळ्यांना, पण मी कॉलेजमध्ये पण मुलांशी बोलत असतो लॉच्या तेव्हा की अँड हा कनेक्टिव्ह शब्द आहे, कनेक्टिंग वर्ड आहे. त्यांनी सांगितलं की याच्या सोबत आणि तुम्हाला हे पण अधिकार आहे. त्यामुळे जेव्हा फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स आहे तेव्हा तो धर्म बाळगायचा की नाही, तो धर्म स्वीकारायचा की नाही, कोणता धर्म स्वीकारायचा की कोणताच धर्म स्वीकारायचा नाही, याच्या सगळ्यांबद्दलचं स्वातंत्र्य आहे. मग हे स्वातंत्र्य काही लोकांना आपण उपभोगू द्यायचं की नाही, की एका साच्यामध्ये सगळे असले पाहिजे. म्हणून मग एक धर्म, एक जात, एक संस्कृती, एक रंग, एक भाषा अशा प्रकारची ती संस्कृती हिटलरने आणली आणि त्याचे काही पालक इथे आहेत. तर त्यांना हे असं वाटतं की नाही सगळे एकसारखेच असले पाहिजे. तसं नाही झालं तर भारतीय संविधानामध्ये तसं चालणारच नाही. त्याच्यामुळे श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, तसं श्रद्धा न ठेवण्याचं पण स्वातंत्र्य आहे. ते मान्य करायला पाहिजे. हा विचार जो आहे तो कदाचित ब्राईटचा विचार आहे. म्हणजे काही चुकीचं असेल तर तुम्ही सांगा.